आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातल्या श्री क्षेत्र नीळकंठेश्वर संस्थानाची दिंडी आषाढ वारीसाठी पंढरपूरकडे रवाना. धुळे जिल्ह्यात मोटरसायकल्स आणि शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याच्या मोटर्स चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 4,23,000 किमतीचा मुद्देमाल केला जप्त. पनवेल महानगरपालिकेमध्ये 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्वच्छ भारत मिशन शहर 2.0 या अंतर्गत राबवण्यात येणार सफाई अपनाओ बीमारी भगाओ हे अभियान. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या ग्रामदैवत मंदिर परिसरात वृक्षारोपण केल्यानंतर राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी. मध्य प्रदेशातल्या इंदौर इथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय झोनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पाथर्डीच्या खेळाडूंकडून सुवर्णपदक आणि रौप्य पदकांची कमाई. परभणी पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातला अत्यंत हुशार असा 7 वर्षीय श्वान रियो याचा अल्प आजारानं झाला मृत्यू. शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार. यवतमाळ जिल्ह्यातल्या चापर्डा गावाजवळ नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन 4 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी. पुण्यामध्ये शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2 ते 19 जुलै या आषाढी वारी कालावधीत आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या 2 पालखी मार्गांवर राज्य शासनातर्फे संवादवारी उपक्रमाचं आयोजन. आणि परभणी शहरातल्या नवा मोंढा पोलीस स्थानकात नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात आली जनजागृती. क्रीडा वृत्त.